मी फार लोकांची पीसीओडी बरी केली, फार फार लोकांची. कार्यासाठी कुठे जाणार असताल किंवा काही पूजा असेल का ते गोड्या खाऊन आहे ना त्याला डिले करतात पिरियडला. पण ते डिले करताना काय होतो, आतला जो अंड आहे ना तो मरून जातो, झोप बरोबर नाही. तर त्याच्याने काय होतो, जे अंड बनायची प्रक्रिया असते ना ते स्लो डाऊन होते. मग आता याच्यावर बाबांचा उपाय काय आहे, आपल्या बरोबर एक लिंबू ठेवायचा. ज्याला पीसीओडी असेल ना त्यांनी एक लिंबू, किंवा जर पॉकेट असेल तर पॉकेटमध्ये नाही तर बॅगमध्ये. मग तुमचा 2 फुटाचा जवळ पाहिजे. कुठलाही मंत्र जाप करत जाऊ नका. ज्यांनी तुम्हाला मंत्र दिला त्याला अर्धवट ज्ञान आहे. जर का जो मंत्र देतो त्यांनी तुम्हाला टाइम नाही दिला, किती करायचं ते नाही सांगितलं तर तुम्ही समजा याला माहित नाही. मी पण लोकांना ओमचा मंत्र दिलाय, पण मी काय सांगितलं, सकाळी सूर्योदय नंतर, दुपारी 12च्या आतमध्ये, किंवा दुपारी 4 नंतर, 7च्या आतमध्ये. आता ओम नमः शिवाय कसं म्हणतो आपण, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय तसं बोलतो. ते तसं नाही. ओम नमः शिवाय असं ब्रेक मारून त्याला व्हॉइसला वर घ्यावा लागतो. ज्या टायमाला ते मासिक मध्ये आले त्या टायमाला जेवढं होत असेल संध्याकाळी बाहेर निघायचं टाळावं. संध्याकाळ व्हायच्या अगोदर केस बांधून घ्यायचे. हे 2 वस्तू आहेत ना, हे याच्याने ते नेगेटिव्ह एनर्जी पासून वाचते. लेडीज असू द्या का जेंट्स असू द्या, आपल्याला संध्याकाळी जर का बाहेरून काय खायचं आणायचंय, काही गोड असेल, काय नॉनव्हेज असेल, आपण घरातनं जाताना आपल्या बरोबर कागदाचे 2 पुडी घेऊन जाऊ. कारण हे जी वस्तू आहे ना हे नेगेटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करते. ते कुठली एनर्जी झाली ना तर त्याच्यासाठी आहे ना एक उपाय आहे. चिंच असतो ना आपला, इमली एवढा तुकडा घ्यायचा इमलीचा आणि एका ग्लास पाणीमध्ये टाकायचा. त्याला एक अर्धा तास राहून द्यायचा. मग त्याला असं चोडून इमली काढून टाकायची आणि त्या पाणीला हलवून प्यायचा. श्वासाचा प्रॉब्लेम असतो. आपण जसं बोलतो अस्थमा सारखा, सास फुलते, अस्थमा सारखा. हो. स्टीम येतो असं माहिती, हवा मारतो ना, ते स्टीम घ्यायचा पोटाच्या आतमध्ये. पण समजा कुठे इन्फेक्शन झालेलं असेल तरी तुम्ही हे पाण्यात थोडं जास्त टाकून हलवून त्याला पिलं ना तर पोटाचा आतला पण इन्फेक्शन काढतो. अपेंडिक्स वरती ना जेव्हा तो पेन स्टार्ट होतो तो खूप म्हणजे सहन नाही होत. ह्यावर काही उपाय आहे का ऑपरेशनच्या आधी थोडं शांत करण्यासाठी? हाय एनर्जी झाली बरोबर आहे ना का ते असे त्याचे हातपाय असे कापायला लागतात. लो एनर्जी झाली का ते आकडतात, असं आकडायला लागतो. त्याच्यासाठी बाबांनी एकच इलाज सांगितलंय. आपलं इमलीचे बीज असतात ना, 7 बीज घ्यायचे. कितीतरी लोक आहेत ज्यांचे अर्थरायटिस 2-4-8 दिवसात म्हणतो आता काय नाही त्रास. ट्युमरचा हा प्रॉब्लेम जो असतो ना ह्यावर काही सोल्युशन आहे का?